परंतु जेव्हा मी या छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याची राजधानी आहे याचीच ओळख खऱ्या अर्थानं मिटवण्याचं काम रजाकार मनोवृत्तीच्या आमच्या शहराच्या आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर आलेल्या रजाकारी रजा खानने आणि काही रजाकारी मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी केलं, त्याचं मी पुराव्यासह आपल्याला आज सादर करू इच्छितो. 2 वेळेस शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला. जुना आराखडा आणि नवीन आराखडा. त्या जुन्या आराखड्यामध्ये अशम्य चुका, ज्या माफ नाही करू शकत अशा चुकाही केल्या होत्या. परंतु त्यानंतर परत जो आराखडा तयार केला, रजा खानने तयार केलेला आराखडा तसाच ठेवत श्रीकांत देशमुख टीपी अधिकारी यांनी तो आराखडा रुजू केला. निश्चित मी या आराखड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची एक ओळख आहे. गाव नकाशा आराखड्याच्या वेळेस पहिले गाव नकाशा बघितला जातो आणि गाव नकाशाला जुळून विकास आराखड्याचा मॅप तयार होतो. पण गाव नकाशा यांनी कुठं जुळून घेतलेला नाहीये. त्याचे उदाहरण आहे, त्याचे प्रूफ आहे. याचे उत्तर मी मागितले. 1.5-2 महिन्यापासून या गोष्टीसाठी मी अभ्यास करतोय आणि महानगरपालिकेला याचं उत्तर मागतोय. आज खऱ्या अर्थानं मी जेव्हा लक्षवेधी टाकले त्या लक्षवेधी पाहिजे ते उत्तर मला मिळालेलं नाहीये. कारण त्या लक्षवेधीत याच्यामुळे मिळालेलं नाहीये कारण मी महानगरपालिकेला जे पत्र दिलं होतं त्या पत्रात सुद्धा या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिशाभूल केली. शासनाची दिशाभूल करण्याचं काम महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलं. खऱ्या अर्थानं या शहराची ओळख मिटवण्याचं काम रजा खान आणि श्रीकांत देशमुख सारख्या टीपी अधिकाऱ्यांनी केलं. यामध्ये मी विचारलेला प्रश्न साधे होते की आपण गाव नकाशा जुळवून घेतला का, आपण कोणत्या पद्धतीने विकास आराखडा केला, एकही प्रश्नाचं उत्तर मला देण्यात आलं. संस्थान गणपती संस्थान शहराचं खऱ्या अर्थानं या मूर्ती आहे, शिवकालीन मूर्ती आहे. 1.25 वर्षापूर्वीची, 1.25 वर्षापूर्वीची, 150 ते 175 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. आणि काळ्या पाषाणाची मूर्ती, शिवकालीन मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं ट्रस्टी खऱ्या अर्थानं ही ट्रस्ट 1962 झाली. स्वातंत्र्य नेते सेनानी हे या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कोर्टात जायचं नाही. आमच्या ज्या धार्मिक उत्सव आहे, सण आहे, त्याचं दर्शन, संस्थान गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढं हे करायचं नाही. मग त्या मिरवणुकी असो, राजकीय सामाजिक काय आमचे उत्सव असो, धार्मिक उत्सव असो, पण एक आमचं ग्रामदैवत आहे. आणि या तर अशा पद्धतीनं मी हे एक उदाहरण दिलं. त्याच्या पुढचं उदाहरण देतो. हे तर आमचं ग्रामदैवत तुम्ही संपूर्ण नष्ट त्या याच्यामध्ये करताय. त्या लोकांना सुद्धा माहिती आज तागायत दिलेली नाही. पूर्ण सुपारी हनुमान मारुती मंदिर हे प्राचीन आणि पौराणिक मंदिर आहे आमचं. या मंदिराला सुद्धा, या मंदिरामध्ये सुद्धा नवीन डीपी प्लॅन मध्ये हे मंदिर पूर्ण जमीनदोस्त केलेलं आहे. तुम्हाला सांगता येईल. हे बघा, संस्थान गणपती राजा बाजार, जागृत हनुमान मंदिर पांदरी बाग, शनी मंदिर चौक अंगुरी बाग, सुपारी हनुमान रोडवरील माता मंदिर, रंगार गल्ली मधील माता मंदिर, शीतला माता मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर औरंगपुरा रोडवरचं, हर्सुल हनुमान मंदिर, चिकनठाणा हनुमान मंदिर. तरी हे मी नाम तुम्हाला निमित्त म्हणजे पुरावे थोडे नावं सांगितले. मी यांना मागितलं होतं की जवळपास 2-1 हजार मंदिरं या शहरामध्ये आहेत आणि एकीकडं इतर धार्मिक स्थळं आहेत. मला धार्मिक स्थळं तुम्ही कोणते वाचवतात, कोणते सुरक्षित करता याबद्दल बरोबर नाहीये, पण येथले ग्रामदैवत असलेले मंदिर तुम्ही वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बरेचसे आहे. तुम्हाला सांगतो, मी इतर धार्मिक स्थळामध्ये, सराफा रोडवरील धार्मिक स्थळ,
तुम्ही का वाचवलं? पानदरीबा रोड मधील धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं. शनी मंदिर रोड बाधित धार्मिक स्थळ तुम्ही अजूनही काढलं नाही. या इथले अंगुरी बाग येथले धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं. क्रांती चौक येथले धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं. एकीकडे ही धार्मिक स्थळं तुम्ही वाचवतात ज्या कोर्टाचा आधार घेऊन, एकाच धार्मिक स्थळाला कोर्टाचा आधार आहे आणि तेही सांगितलं त्यांनी, तुम्ही त्याला भेट करून वळवून रस्ता घेतला. मग जर तुम्ही इतर धार्मिक स्थळाला एक न्याय देता तर हिंदू धार्मिक स्थळाला दुजा भाव का? आजही उत्तर नाहीये. ही शोकांतिका आहे. आयुक्ताकडे उत्तर नाहीये, टीपी ऑफिसरांकडे उत्तर नाहीये, कोणीच उत्तर देत नाहीये. मी लक्षवेधी मांडली, त्या लक्षवेधीमध्ये शासनाची दिशाभूल केलेली हे दिसते आणि मला जे पत्र दिलं आयुक्तांनी त्याच्यातही पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम इथल्या नागरिकांचं केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे सर्व प्रकरण आहे ते मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेऊन याचा खुलासा करणार आहे आणि याच्यातल्या दोषी अधिकाऱ्यांना चौकशी केली पाहिजे आणि त्यांना कडक अशा कारवाईला त्यांना समोर गेलं पाहिजे. या भूमिकेला घेऊन मी निघणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.